बाप्पाला एकदंत का म्हणतात यामागं दोन सर्वात मोठी रहस्य आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा महर्षी व्यास महाभारत सांगत होते तेव्हा बाप्पाने लेखणी म्हणून स्वतःचा दात वापरला. पण दुसरा किस्सा अत्यंत भयानक आणि रहस्यमयी आहे. एकदा भगवान परशुराम शिवांना भेटायला कैलासावर आले. बाप्पा दरवाजावर रक्षण करत होते. त्यांनी परशुरामांना आत जाण्यापासून रोखले. संतापलेल्या परशुरामांनी त्यांच्यावर परशुने वार केला. बाप्पा हा वार सहज परतू शकत होते, पण तो परशु त्यांच्या वडिलांनी म्हणजे शिवांनी परशुरामाला दिलेला होता. त्या अस्त्राचा मान राखण्यासाठी बाप्पाने तो वार स्वतःच्या दातावर झेलला आणि तिथेच त्यांचा एक दात तुटला. बाप्पाचे हे एकदंत रूप आपल्याला शिकवते की ज्ञानासाठी आणि वडिलांच्या सन्मानासाठी स्वतःचे बलिदान कसे द्यावे. या गणेश जयंतीला म्हणजेच 22 जानेवारी 2026 रोजी मुरगाव येथील श्री गणपती बालविनायक लालसरे महाराजांनी लिहिलेले दुर्मिळ स्तोत्र अवश्य ऐका. गणपती बाप्पा मोरया.